पतीच्या दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून वाद झाल्याने पतीने पत्नीला जबरीने विष पाजून संपवण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना हातुर्णा गावात घडली आहे। भातकुली तालुक्यातील हातुर्णा गावात राहणाऱ्या शेती आणि रेतीचा व्यवसाय करणाऱ्या आरोपी पती रमेश हरिश्चंद्र बगले याने अनैतिक संबंधाच्या वादातून पत्नी रीताला विष पाजून संपविण्याचा प्रयत्न केला। रमेश बगले याने शेतात रखवालीला एक जोडपं ठेवलं होतं। तेथील महिलेसोबत रमेश बगले याचे सूत जुळल्याची माहिती पत्नी रीताला माहीत झाल्याने शुक्रवारी घरात पतीसोबत तिचा वाद झाला। पती आरोपी रमेशने फवारणी औषधच पत्नीला पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार घरातील 2 मुली आणि एका मुलाने डोळ्याने पाहिला। यावर तात्काळ मुलांनी हंबरडा फोडून घराशेजारील लोकांना बोलाविले, मात्र मदत करायला कोणीच धावून आले नाही। तेव्हा स्वतः मुलांनीच गंभीर अवस्थेत रीता बगले यांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले। या घटनेची माहिती मुलांनी त्यांच्या मामांना फोनवर सांगून रुग्णालयात बोलविले। या घटनेत बडनेरा पोलिसांनी तात्काळ रमेश बगले याच्या विरुद्ध कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। रमेश बगले आहे, मी हातुर्णा येथे राहते। माझ्या बाबांनी आज माझ्या आईला विष पाजले। सकाळी खूप मारहाण केले त्यांनी माझ्या आईवर आणि आम्हाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला। आम्हाला म्हणत होते की तुम्ही आता घरी येऊन दाखवा। एका बाईमुळे नेहमी म्हणजे असेच भांडणं चालू राहतात आमच्या घरी। पैशासंबंधित सकाळी म्हणजे भांडणं झाले होते। त्यांनी मग आईला विष पाजले आणि घराबाहेरचे कोणीच म्हणजे आईला नेण्यासाठी तयार नव्हते। तर मग आम्ही माझ्या मामाला कॉल केला आणि आतासुद्धा म्हणजे इथं कोणीच आलेलं आहे नाही आमच्या फॅमिलीमधलं, फक्त माझ्या आईच्याच फॅमिलीमधली इथे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।